आणि नेहमीसारखंच मी निघाले होते कोकणात माझ्या जिगरींसोबत. आणि हा पोरगा अजिबात यायला तयार नव्हता. आम्ही कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलं. इनफॅक्ट आणि मग आमचा बोरा बिस्तारा उचलून आम्ही निघालो कोकणाच्या दिशेने. नागेश पुण्यातून रेंटेड कार घेऊन येणार होता म्हणून आम्ही तिथपर्यंत लोकलनी गेलो. आणि हीच ती जागा जिथे अजीमने लस्सी आणि हॉट मिल्क मिक्स करून पिलं. आणि आमचा प्रो रायडर गाडी घेऊन आला होता. आणि मग काय, डोक्यातले सगळे टेन्शन मागे टाकून आम्ही सुरू केला प्रवास. लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत राहतील, बट तुम्ही फिरणं सोडू नका. आम्ही घाटातले सगळे स्टोरीज ऐकून आता आम्ही चाललोय रात्रीच्या 2 वाजता घाटामध्ये ट्राय करायला. आणि लेट्स सी हाऊ इट गोस. आणि आम्ही एक ऐकलं की एक बाई गाडीच्या स्पीडने, तर गाडीच्या स्पीडने पळते. आणि तो रस्ता अजिबात भीतीदायक नसून अतिशय सुंदर असा वाटला. क्रॉस केलेला आहे फायनली. खूप आरडाओरडा केला पण इसलिए शैतान आया ही. येस, शैतान के साथ आई तो कुछ हुआ ही नहीं. एंड हा आमचा चाय ब्रेक 2:45. अँड ऑफ कोर्स जिगरी पॅम्परिंग नाही रुकनी चाहिए. आणि मग आमच्या सगळ्यातला तो तुटा हुआ आशिक जागा झाला. आणि असं प्रमेय आम्हाला गाण्याच्या प्रत्येक ओळीचा अर्थ सांगत होता. मग आजिमच्या डोक्यात भूत शिरलं की मला गाडी चालवायची. आणि साहेबांना हँडब्रेक पण काढता येत होता, पण त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. आणि अख्खा रस्ता फक्त मीच यांची व्हिडिओ काढत होते म्हणून हा फोर्सफुली काढायला लावलेला माझा व्हिडिओ. आणि आम्ही पोहोचलोय कोकणात. ठीक आहे, नाही दिसत. ठीक आहे, फायनली आमच्या इथे कोकणाचे मोदक. आणि कोकण जितकं सुंदर दिवसा आणि पावसाळ्यात दिसतं तितकंच सुंदर ते रात्रीचं पण दिसतं. छोटे मिनी डिफेंडर आहे आपल्याकडे. मग काय, आम्ही रात्रीच्या 4 वाजता थेट निघालो बीचच्या दिशेने. नोकरी छोकरी सब छोड़ के जाएंगे बट तेरा भाई तेरा साथ रहेगा असं दृश्य असं काही ते होतं. कसे झोपलेत, यांना काय नाही. सनराईज हे चटई टाकली आणि झोपलेत. बाय. दररोज सनराईज होतं. मग थोडासा रेस्ट घेऊन आम्ही गेलो नाश्ता करायला. आणि मग आम्ही इथले स्पेशल घावणे आणि इडल्या खाल्ल्या ज्या अतिशय टेस्टी होत्या. आणि मग आम्ही निघालो गाव बघायला, जे अति सुंदर होतं. ती कौलाची घरं, ती नारळाची झाडं, केळाची झाडं खूप सुंदर होती. एका दिवसाची ट्रिप. आणि मग मी म्हणायला लागली की आपण इथेच कुठेतरी चटई टाकून झोपूया. आणि अजिमचं म्हणलं होतं की नाही आपण बीचला जाऊन झोपूयात. आणि मग ऑफकोर्स मी खूप सारा ड्रामा केला, बट दॅट वॉज द बेस्ट थिंग वी डिड. आम्ही बरं झालं अजिमचं ऐकलं. खूप छान असा तो लोकेशन काय म्हणतात हिडन स्पॉट त्याने शोधून काढला. आणि एखादी सासू जशी आपल्या सुनेला टोमणे देत असेल तसेच मला अजून टोमणे देत होता की कसा आहे स्पॉट. काय कामाचं सॅमसंग कोणतं आहे तुझं? सॅमसंग आहे 50 वाला. आणि हे माझ्या सासूचे टोमणे चालू झालेत मित्रांनो. ही माझी ती मागच्या जन्माची सासू. कॅमेरा फिरतो. हां चलो. लाडक्या सुनेचे.
जस्ट अ जेंटल रिमाइंडर की तुमच्या कारच्या सावलीत क्युटीज झोपलेले असू शकतात, तर कार चालू करायच्या आधी कायम चेक करा. आणि मस्त आराम करून आम्ही निघायलो कोकणातलं स्पेशल जेवण खायला. खूप भूक लागलेली. आणि मग काय, पापलेट थाली, प्रॉन्स थाली, असं कोकणातलं ते सुख म्हणजे ते आम्ही अनुभवलं. फुल टाईट या नक्की या. काय कोकण, काय कोकण स्वाद मस्त आहे, खूप मस्त आहे. आणि जेवल्यानंतर आमचा आनंद अजूनच द्विगुणित झाला. खूप सुंदर असं ते हॉटेल होतं, नक्की या. मग आम्ही गेलो बीचला, ज्याचे काही व्हिडिओज नाही आहेत. आणि मग काय, थोडीशी मस्ती मजा करत आम्ही सुरू केली निघायची तयारी. दॅट वन ब्रो जो कायम म्हणतो मी रेडी आहे, गाडी तर काढ, पण तो कधीच गाडीत वेळेवर नसतो. बाय बाय कोकण, बाय बाय. आणि मग आम्ही निघालो घरी. They say nature heals, and trust me, it does. आणि आम्ही सगळेच लाईफमध्ये काही ना काही फेस करत होतो, म्हणून वी सो नीडेड दिस ट्रिप. सो फ्रेंड्स जेव्हा काही प्लॅन बनवतात, अजिबात नाही म्हणू नका, नक्की जावा, एन्जॉय करा, बिकॉज प्रॉब्लेम्स येत राहतात, फिरणं सोडू नका. सो फायनली आमची ट्रिप झाली आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे का? हा, तर कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? अरे तू Always grateful and blessed to have friends like them. ये हमारा फाइनल स्टॉप. डेट असते ना अभी डायरेक्ट घर पे. ओके, मी हा व्हिडिओ ॲड करायला विसरले होते. यांच्यासोबत वाळवंटसुद्धा स्वर्ग. आमचा बोरा बिस्तारा घेऊन आम्ही 10:30ची 11ची लोकल कॅन्सल असताना 11:30ची लोकल परत. And that's it. We enjoyed. Do like, follow, subscribe. Thank you.